आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजे। महाराष्ट्रात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुतळ्याची विटंबना होत आहे। आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल भाऊ आपण? दिनांक 10/12/2024 रोजी परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे। त्यानंतर त्याला काही आमच्या समाजाच्या लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे। परंतु नंतर असं निदर्शनास आलं की त्यांची पाठराखण म्हणून तो एक माथेफिरू आहे, त्यानंतर तो एक मनोरुग्ण आहे, अशा विविध ज्या गोष्टी आहे या कानावर येत आहेत। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना, पुतळ्याची विटंबना किंवा महापुरुषाची विटंबना झाल्यानंतरच तो एक माथेफिरू आहे असं का सांगले जाते? कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घडत असतील किंवा त्यांच्या पाठीमागचे लोक जर त्यांना अशा लोकांना पुढे करत असतील आणि तो एक माथेफिरू आहे असं जर म्हणत असतील तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि याची शासनाने सखोल चौकशी करून त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मुख्य सूत्रधारावरती कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या संपर्कात कोण कोण आहे त्यांनी त्याची हे करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। या ठिकाणी जातीवादी मानसिकतेमधून एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतीची तोडफोड केलेली आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पाटील। त्यांच्याकडून जाणून घेऊया पुढील रणनीती काय असणार आहे। सर्वप्रथम महत्त्वाचा विषय म्हटला म्हणजे परभणी येथे झालेल्या घटनेचा जो संविधानाचा त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे त्या व्यक्तीला प्रशासन माथेफिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। पण सर्वप्रथम हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे, तो व्यक्ती माथेफिरू नसून प्रशासन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे आमची संघटना आक्रमक आहे आणि आज मुक्ताईनगरमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या माध्यमातून निवेदन देत आहे। कारण की जो परभणी येथे विषय घडलेला आहे तो अतिशय निंदनीय विषय आहे। त्यासाठी आज आम्ही आलेले सर्व कार्यकर्ते, रोहन मेढे जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष लखन पाटील व सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपली मागणी जी आहे की या अशा नीच मानसिकतेच्या लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। असं न झाल्यास आपली पुढील हे काय असणार आहे? आमची मागणी आहे की बा या व्यक्तीवर, सदर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर तसं काही नाही झाल्यास संपूर्ण जळगाव जिल्हा नव्हेच तर अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, संपूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन मेढे। काय सांगाल आपण? या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी जय भीम। परभणी येथे झालेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो। या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि इथली मनोवादी व्यवस्था, ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाची विटंबना होते, संविधान जाळलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा हे इथलं प्रशासन आणि इथली यंत्रणा त्या व्यक्तीला सदर मनोरुग्ण म्हणून घोषित करते, जाहीर करते व त्याला कुठे ना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करते। या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो व येत्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे जर का या आरोपीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू व ऑल इंडिया पॅन्थर सेना या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करते। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। केल्याबाबत त्याच्यावर देशद्रोहाचा कंसात मोका गुन्हा नोंद होऊन कारवाई होण्याबाबत निवेदक समस्त जागरूक व सुज्ञ भारतीय नागरिक व संविधानाचे संरक्षक राणा मुक्तानगर जिल्हा जळगाव महोदय आम्ही निवेदन समस्त जागरूक व सुज्ञ भारताचे नागरिक राणा मुक्तानगर संविधान निवेदन देतो की 10/12/2024 रोजी परभणी येथे देशद्रोही असलेल्या एका इसमाने काही माथेफिरूच्या सांगण्यावरून भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली आहे। सदर इस्माने कोणत्या माथेफिरू लोकांच्या सांगण्याप्रमाणे सदरचे कृत्य केल्याचे दिसून येत असल्याने सदर बाबतीचा सखोल तपास करण्यात यावा व त्याच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा। सदर घटनेचा आम्ही भारताचे नागरिक या नात्याने निषेध करीत असून देशद्रोही इसमावर गुन्हा नोंद होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी व हे महाराष्ट्र शासनाला बिलकुल पहिल्या वेळी कळवावे।